आज नेहमी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला खिचडी करून दाखवणार आहे। चवीला अगदी खमंग होते ही। चला तर मग करायला सुरुवात करूया। यासाठी मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे। हा मी 250 ग्रॅम घेतलेला आहे। कपाने हे 2.5 कप घेतलेला आहे। हा पहा, हा बासमती तुकडा आहे। आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा कप मसुराची डाळ मिक्स करायलो। ही 50 ग्रॅम आहे वजनी। याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। नेहमीची खिचडी करतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी चव येते ह्याची, खमंग आणि चविष्ट अशी होते। हे पहा, माझं स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून घेऊन झालेलं आहे। हे आता आपण थोडंसं बाजूला ठेवू आणि खिचडीची बाकीची तयारी करू। इथे 2 छोटे कांदे मी कट करून बारीक घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी खोबरं मोठे काप करून कट करून घेतलेलं आहे। एक पाव वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। थोडेसे कढीपत्ता घेतले 10-12 पाने आणि जिरे मोहरी आपले एरवीचं फोडणीचं साहित्य देखील याच्यात आपल्याला वापरायचे। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गरम करायला। याच्यात मी एक अर्धा कप तेल घालून घ्यायले। आपण एरवी खिचडीला वापरतो तर त्याच प्रमाणात तेल वापरायचे। अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर यानंतर आपल्याला याच्यात 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। मोहरी छान तडतडू द्यायची अगोदर आणि याच्यात 1 चमचा आपल्याला हे जिरं घालून घ्यायचे। जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की याच्यात मी 1 चमचा लसणाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत ते घातलेत। कढीपत्ता घालून घ्यायले। फोडणी व्यवस्थित आता तडतडू द्यायची आहे। लसण व्यवस्थित भाजू द्यायचं आहे आणि याच्यातच आता आपण हे कांदा आणि खोबरं घालून घेणार आहोत। सुरुवातीला थोडा कांदा घालून घ्यायचा आहे। थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत कांद्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। आणि याच्यातच मी आता खोबरं देखील घालून घेतलेलं आहे। हे पहा, खोबऱ्याचा व्हिडिओ थोडासा माझ्याकडून स्किप झालेला आहे इथे। आणखीन थोडंसं मी याच्यात घालून घेणार आहे। खोबरं घातल्यामुळे काय होतं की ह्या खिचडीला खमंग अशी चव येते। चवीला अशी इतर वेळेस करतो त्यापेक्षा वेगळी खिचडी होते। थोडंसं आणखीन घातलेलं आहे मी। खोबरं छान आता तेलात व्यवस्थित तळून घ्यायचं या आपल्या फोडणीच्या तेलामध्ये। आणि आता याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पावडर घालणार आहोत। अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालेले। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। याच्यात तुम्ही गोडा मसाला देखील घालू शकताय। हे सगळं साहित्य तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला आणि याच्यातच आता 1 चमचा मी गरम मसाला घालून घ्यायले। इथे तुम्ही खडा मसाला वापरला तरी खिचडी खूप छान होते ही। खोबरं व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे, त्याच्यामुळे खोबऱ्याला चव छान येते परत खिचडीमध्ये शिजल्यानंतर। आता एक कोथिंबीर घालून घ्यायले याच्यातच मी। हा धुतलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आपल्याला त्याच्यात आणि हे मिश्रण एकजीव करायचे आपल्याला सगळं व्यवस्थित असं। संध्याकाळी स्वयंपाकाला कंटाळा आला तर पटकन होणारी आणि एकदा तुम्ही नक्की करून पहा। चवीला ही आपण नेहमी करतो खिचडी त्यापेक्षा खूप अशी वेगळी आणि चविष्ट होते। खोबरं टाकल्यामुळे ह्याला वेगळी चव येते। छान तेल सुटेपर्यंत त्याला आता एक 5 मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचे मंद गॅसवरती। याला गॅस मंद ठेवायचा आपल्याला
नाहीतर खाली बुडाला तांदूळ लागू शकतात। हे पहा, या पद्धतीने तांदूळ व्यवस्थित तेलात हलवून घ्यायचे आहेत आणि याच्यात आता एक 2 ते 2.5 ग्लास मी पाणी घालेले। आपण नेहमी खिचडीला पाणी घालतो, इथे मी एकदम अशी मोकळी करणार आहे, त्याच्यामुळे पाणी एरवी आपल्या भाताला लागतं तेवढंच घालायले। तुम्हाला जर पातळ खिचडी हवी असेल तर दुप्पट पाणी घालू शकताय तुम्ही इथे। मी इथे मोकळी एकदम अशी फडफडीत करणार आहे, त्याच्यामुळे पाणी एरवीच्या आपल्या भाताला घालतो त्या हिशोबाने मी घातलेलं आहे। तुमच्याकडे जो तांदूळ असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकताय। थोडीशी वरतून मी आता कोथिंबीर आणखीन घातलेली आहे आणि याला झाकण लावून घ्यायचे आता आणि अगदी 2च शिट्ट्यात ही खिचडी आपली तयार होते। 2 शिट्ट्यामध्ये छान शिजली जाते। छोट्या गॅसवरतीच कधीही कुकर ठेवायचा। हे पहा, अगदी 2 शिट्ट्यात आपली ही खिचडी तयार झालेली आहे। वास पण याचा खूप खमंग येतो। हे पहा, तुम्ही पाहू शकताय। आणि खोबरं एकदा नक्की तुम्ही घालून पहा, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच या चवीमधला इतर वेळीच्या आणि या खिचडीमधला फरक जाणवेल। तुम्ही बघू शकताय, चवीला आणि रंगाला देखील खूप सुंदर झालेली आहे, पटकन होणारी आणि घरातील लहान मोठे अगदी आवडीनं खातील अशी ही खिचडी तयार होते। थोडीशी वेगळ्या पद्धतीनं केलेली ही खिचडी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।